सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अस्मिन प्रभाश्रवराळे या श्रावण पावन पवित्र पर्वकाळातला हा दुसरा गुरुवार आहे आणि या दुसऱ्या गुरुवारच्या निशा पर्वकाळामध्ये आपण शिव महापुराण कथा त्या ठिकाणी श्रवण करतोय. ही कथा श्रवण करत असताना आपण मागे पाहिलं शिव म्हणजे कोण, शिवाच्या मुख्य पूजेचा प्रकारातला जो काही लिंग पूजनाचे प्रकार पाहिले आपण आणि हे सगळे प्रकार पाहत असताना त्याची पूजा करायची कशी, कशा पद्धतीने करायची, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला. शिव महापुराण कथा म्हटलं ते काही दोनचा स्वर बंद करून टाका आणि हा स्वर थोडासा फक्त खडखड करणं लागण्याची जरा कृपा करा. मला कल्पना आहे की लाईटची फार अगदी कमतरता आहे आणि आली तर आली ती फार उशिरा आली आणि येऊन आली तर पूर्ण आली नाही याचे दुःख आहे, पण काय हरकत नाही. शिव म्हटलं की ज्याचा जीव आहे त्याच्याकडे शिव आहे. कारण प्रत्येक जीवाच्या ठिकाणी शिव त्या ठिकाणी वसलेला आहे. आणि या शिवाची उपासना म्हणजे तरी काय? आम्ही शिवमंदिरामध्ये प्रवेश करतो. मी मागील कथाभागामध्ये सांगितलं की या शिवलिंगाची पूजा काय करावी, कशी करावी, कशा पद्धतीने करावी, कशा पद्धतीने जल अर्पण करावं, नमः शिवाय या मंत्राचा काय अर्थ आहे, कसा अर्थ आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि आज मात्र आपण या शिव महापुराण कथेच्या दुसऱ्या भागामध्ये प्रवेश करतोय. मी नेहमी असं गृहीत धरत असतो कथेला बसलेले सगळे श्रोते जे असतात त्यांच्या सगळं काही लक्षात असतं असं मी मानत असतो. आता ते किती लक्षात असतं हे तुम्हा सगळ्यांना कल्पना. हे अमृत आहे आणि कथेचं अमृत श्रवण करताना ते अमृत साठवल्यानंतर या श्रवण यंत्रामध्ये हा देह शरीर पावन पवित्र आणि संजीवन होत असत. या देहाला निर्मल करण्यासाठी साधनाची गरज नव्हे बरं का, किंबहुना नाना प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनाची गरज नाहीये. याला जर का शुद्ध ठेवायचं असेल, निर्मळ ठेवायचं असेल तर माझ्या भगवंताचे देवादिदेव महादेवाचं अमृत तुम्हाला या शरीरामध्ये साठवून ठेवायचं. बऱ्याचदा असं होत असतं, कथाकार कथा सांगत असतो, ऐकणारे ऐकत असतात, खा कोण जोडी, पण भोजनाच्या पात्रावर बसल्यानंतर मात्र ते विसरून जात. मला असं वाटतं दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. जसं या शरीराला, ह्या प्राणसंजीवनीला जीवित करण्यासाठी, जीवित ठेवण्यासाठी अन्नाची गरज आहे, तसं परमार्थिक जीवन अमल करण्यासाठी या कथेची आवश्यकता आहे. आणि म्हणून हा कथाभाग असतो. आणि आजच्या या कथेतला अत्यंत महत्वाचा भाग मी तुम्हाला प्रस्तुत, अलौकिक अशी कथा सांगणारे महाराज. मला असं वाटते या
संपूर्ण शिव महापुराण कथेतली किमान आजची गोष्ट मात्र तुमच्या चांगली स्मरणात राहील. त्याचं कारण आहे, आपण भगवान शिवांकडे गेलो, शिवालयामध्ये गेलो, तर त्या शिवालयामध्ये प्रवेश केल्यानंतर काय दिसतो तुम्हाला आठवतं? तुम्हाला कोण दिसत? नंदी हराचा हरिनंदिकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश्वर दयानिधी जो गजचरण बधारी तुझी शंभो अमा कोणताही. आम्ही शिवालयामध्ये गेल्यानंतर नंदीला पाहतो, नंदीकडे जातो, नंदीला नमस्कार करतो. पण महाराज आम्हाला फक्त नंदी शिवालयामध्ये गेल्यानंतर आतापर्यंत एवढीच माहितीये की त्या नंदीच्या कानात आपलं काम सांगायचं. बस. तो नंदी बिचारा म्हणत असला मी काय तुझं ऐकायला येते बसलो का? बस किती लोक सांगतात त्याच्या कानामध्ये? हजारो लाखो लोक त्याच्या कानात सांगतात. कधी कधी तर मी पाहिलं काही काही मोठ्या शिवालयामध्ये, देवालयामध्ये तर नंदीच्या कानात सांगायला रांग असते. बर एक नाही, एक बाई ह्या कानातून सांगते आणि दुसरी बाई त्या कानातून सांगते. डाव्या बाजूची बाई सांगते हिचं कानाची पडत नाही आणि हिला देवा नंदी महाराज अशी अद्दल घडवा की ही या विषयात माझ्या नादीच नाही लागत. आणि उजव्या कानात ती बाई सांगते जी तुमच्या नंदी महाराज डाव्या कानात सांगते ना, चांडाळीन बाई ती. नंदी महाराज म्हणत असतील अरे काय रे बाबा मी याच्यासाठी तुम्ही जोडतो. नंदी शिवांचं वाहन आहे. आमच्याकडे अशी परंपरा आहे, आम्हाला आमच्या पूर्वजांनी आतापर्यंत एवढंच सांगितलं की जर शिवाला भेटायचं असेल, देवादेव महादेवांना भेटायचं असेल तर सगळ्यात अगोदर त्या नंदीला नमस्कार करावा लागतो, तेव्हा आम्ही शिवालयामध्ये जाऊ शकतो. हा शिवालयाचा नियम आहे. पण कधी बसलेल्या साधकांनो कधी असा विचार आला का हा नंदी महादेवाच्या मंदिरात का असतो? कधी हा विचार आला का याचा जन्म कधी झाला असेल आणि हा शिवालयातच का? कधी विचार मला स्पर्श करत नाही. तर तुम्ही आणि एवढी स्वार्थाने मागलेलं लोक आहेत ना, आम्हाला देव दिसतो, देवाचं रूप दिसतं, पण देवाला काय मागावं हे कळत नाही. देवादेव महादेव ज्यांचं नाव अत्यंत प्रचंड सुंदर आहे, ज्यांना काही ठिकाणी शंकर म्हटलं जातं. शन म्हणजे सुख आणि कर म्हणजे हात. दोन्ही हाताने भरभरून सुख देतो, त्याचं नाव शंकर आहे. आणि अशा शंकराच्या पावन पवित्र श्रावण मासामध्ये आपण त्यांचं नाम घोष केलं पाहिजे. बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. काही गोड तुम्ही गर्जना केली, एवढा मंजूर आवाज, एवढा बलाढ्य आवाज त्या मुंगी घाटातल्या भगवान शंकराच्या मोठ्या महादेवाच्या पार कानापर्यंत पोचला. मी बरीच लोक पाहतो, मी अनेक लोक कथाकार करत असताना की असं गर्जना करत असतात. का करतात माहितीये का? एक तर तुमच्या मुखातून भगवंताचं नाम निघावं आणि दुसरी गोष्ट झोपलेली जागी व्हावी. नंदी ज्याचं शिवस्तुतीमध्ये वर्णन केलं, नंदी हराचा हरिनंदिकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश्वर दयानिधी जो गजचरण बधारी तुम्हारे ना शंभो अस कोण नाही. एकदा या शौनकादी ऋषींना काही सुतांनी नेमिषरण्यामध्ये कथाभाग चालू घेतला आणि या सुतांनी विचारलं की हे शौनकादी ऋषी, या शिवालयामध्ये नंदीचं महात्म्य काय?
किंबहुना नंदीची उत्पत्तीची कथा ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हे ऋषीमुनी आपल्या चरणी साष्टांग अनंत कोटी प्रणिपात कृपा करा आणि कथेचा अमृत, त्या कथेचा अमृताचा रसपान करण्यासाठी आम्ही व्याकुळलेलो आहोत, तहानलेलो आहोत. ती तहान ज्ञानाची मुनिश्रेष्ठ आपण तृप्त करावे. शौनकादी ऋषी सनकादिनी सकल विप्रांना अनंत ऋषींना नंदीचं महात्म्य सांगतात. श्रोतांनो ऐका, फार अनंत काल वर्षापूर्वी शिखी नावाचे महातपस्वी साधू होते की जे ऋषी तपस्या, आराधना, जप, तप, अनुष्ठान इतकी प्रचंड करायचे, किंबहुना देवादेव महादेवांचं नामस्मरण अखंड जपत होते. त्या शिखी ऋषींच्या मनामध्ये आलं, फार काळ झाला आपण त्रिभुवनामध्ये देवांच्या दर्शनाला गेलो नाही. शिखींनी अंतर्धान मनाने भगवंताचं स्मरण केलं, भगवंताचं नामजप करीत करीत या त्रिभुवनाची फेरी करता करता सगळ्यात अगोदर त्यांच्या मनात आलं की आपण अगोदर स्वर्गात जावं आणि स्वर्गात असणाऱ्या इंद्रपदावर आरूढ झालेल्या त्या इंद्रदेवांचं दर्शन करावं. जसं इंद्रदेवांचं आपण दर्शनाला जातो, यावर 33 कोटी देवांचं दर्शनाचा लाभ होतो. म्हणून शिखी महाराज त्या अमरावतीतल्या इतकी सुंदर अशी नगरी इंद्रप्रस्थ नगरी, की जी इंद्रप्रस्थ नगरी संपूर्ण सोन्याची, महाराज इंद्राचा ऐश्वर, इंद्राचं राजवैभव काय बोलावं, जे कोणत्याही देवाकडे नाहीये ते राजवैभव, ते ऐश्वर्य ते इंद्र भोगतोय. ऐरावतासारखा त्याच्याकडं गज आहे. या तिन्ही लोकातलं परमकोटीचं सुख उपभोगणारा देव जर कोण असेल तर तो केवळ इंद्र आहे. आणि त्या इंद्राच्या दर्शनासाठी शिखी नावाचे महातपस्वी ऋषी मुनी त्या ठिकाणी निघाले. महाद्वारामध्ये आले. काही द्वारपालांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला, साधू संत केला, तो चेतनारी बसला. एक सांगू, कधी कधी बंगल्यात राहणाऱ्या मालकाकडे जेवढी माणुसकी असते ना, त्याच्या कितीतरी पटीची माणुसकी त्याच्या नोकराकडे असते. त्याच्या नोकराकडे असते. तसं इंद्राच्या दरबारामधल्या महाद्वारावर आरूढ असणाऱ्या, सेवाधारी असणाऱ्या त्या सेवेकरांनी, भालदार चौकदारांनी ऋषींचं स्वागत केलं. हे ऋषी आपल्या या इंद्र नगरीमध्ये आम्ही नम्रतेने भक्तिभाव अंतःकरणात सहर्ष स्वागत करत आहोत. यावे यावे. ऋषी प्रचंड आनंदी झाले. ऋषींच्या अंतःकरणात असं वाटलं की ज्याचे दास इतके नम्र आहेत, ज्याचे दास इतके नम्र आहेत, तो देवांचा राजा किती नम्र असो. मनोनी आनंद वाटला. आणि महलांचा गर्भमहलात ज्या ठिकाणी इंद्रांचा राजदरबार लागतो, देवदरबार बसलेला असतो, त्या ठिकाणी पोहोचले. अनेक प्रकारचे रत्न सिंहासन, सोन्याचे सिंहासन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सोन्याने जडवलेले हिरे मोती माणिक, अनेक नानाविध प्रकारच्या रत्नांनी जडवलेले सगळे रत्न सिंहासन अशी काही चमकत होती महाराज, की त्याचा लख प्रकाश त्या ऋषींच्या पायावर जुने काय अंथरूण घालून स्वागत करतो की काय. आसनावर बसलेला इंद्र मात्र आपल्या आसनाच्या शेजारी धर्मपत्नी इंद्राचे शची
शक्रप्रिया या संतांना मंजरी वरदायला इंद्राग्नी देवजा देवी तस्मै नित्य नमः. एका बाजूला इंद्राग्नी बसली, शेजारी इंद्र बसलाय आणि इंद्रदेवांचा चिरंजीव सुपुत्र जयंत त्यांच्या शेजारी बसलाय. सहकुटुंब सहपरिवाराचं दर्शन होते. ऋषींना मनामध्ये आनंद झाला आणि त्याच पर्वकालामध्ये, त्याच क्षणामध्ये, त्याच वेळामध्ये, त्याच समयामध्ये इंद्र दरबारी नृत्याचा कार्यक्रम होता आणि त्या रंभा उर्वशा अनेक नानाविध प्रकारच्या अप्सरा नृत्याची सेवा इंद्राच्या समोर करत आहेत. नाना प्रकारचे वाद्य मधुर मधुर त्या ठिकाणी वाद्य त्या ठिकाणी वाजता येत आणि त्याचा आनंद हा रत्न सिंहासनावर बसलेला इंद्र मात्र उपभोगतोय. इतकं तो त्या आनंदामध्ये आणि त्या राजवैभवामध्ये इतका बुडून गेला की त्यांच्या समोर शिखी नावाचे ऋषी नमस्कार करतायत हे सुद्धा त्याला दिसलं नाही. हे सुद्धा त्याला दिसलं नाही. महाराज येता कदाचित शिखी ऋषींना असं वाटलं इंद्राचं लक्षण असेल, राजा येतो आणि आलेल्या त्या दरबारातल्या प्रत्येकाचा धर्म आहे की त्यांना साष्टांग नमस्कार करणं. त्या राजगादीला नमस्कार येतो, त्या माणसाला नाही. म्हणून पुनच्या ऋषींनी सांगितलं, प्रार्थना केली, नमस्कार केला. इंद्र सर्वती श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलो. त्या इंद्राची स्तुती केली, इंद्राला साष्टांग नमस्कार केला. तरीही त्या शिखी ऋषींकडे इंद्राने पाहिलं स्वतः नाही. आता मात्र ऋषी चिडले, क्रोध अनावर झाला. एखाद्याला वाहनामध्ये जाता येता प्रवासात चुकून पाय लागलं तर माणूस काही नाही, असू द्या, ठीक आहे नाही. जाणून बुजून एखाद्या जर धन केला हा लढता प्रहाराचं रूपांतर कशात होतो माहितीये ना? क्रोध येतो, चिड येते. ऋषींना राग आला, भयंकर चिडले, भयंकर क्रोध अनावर झाला आणि ऋषींनी त्या इंद्राकडे बघून इंद्राला सांगितले, इंद्रा, अरे या राजवैभवामध्ये तू उन्मत्त झालेला आहेस. तुझ्या दारात साधू संत ऋषी मुनी जपी तपी अनुष्ठानी यांचा तू अनादर करतोस. अतिथी देव भव याचा अनादर केलेला आहेस. तुला क्षमा नाही. एक दिवस तरी असा येईल की तुला मी अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. ऋषीचा क्रोध पाहिला. इंद्राने त्यांच्याकडे पाहिलं आणि गालामध्ये स्मितहास्य केलं, जणू काही उपहासाने हसले की तू माझा काहीच करू शकत नाही. मी राजा आहे, की 33 कोटी देवांचा राजा आहे. तू मला काही करू शकत नाही. आणि रागाने क्रोधाने शिखी महाराज, शिखी ऋषी महातपस्वी आपल्या आश्रमात निघून आले. त्यांचं कुठलंही मन चित्त कोणत्या पूजेत लागत नाहीये, कुठल्या देवाच्या नामस्मरणात लागत नाहीये. अगदी प्रतिशोधाने अगदी शरीर त्यांचं तप्त झालं होतं आणि त्यांनी एक निर्णय घेतला की काही झालं तर मी इंद्राला अद्दल घडवणार. शिखी ऋषींनी महातपस्वी साधूच्या हातामध्ये करंडल घेतलं, उजव्या हातात डाव्या हातामध्ये दंड घेतला आणि घोर अशा अरण्यामध्ये जाऊन विंध्याचल पर्वतावर जाऊन आसनस्थ झाले आणि 60,000 वर्ष तपश्चर्याला बसले. महाराज ब्रह्मदेवाचे नामजप करत प्रचंड घनघोर असं त्यांनी काय केलंय, तप आराधना सुरू केली. एवढे भयंकर महातपस्वी या शिखी ऋषींनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि आम्हाला मात्र 6 माळा ओळखाना इकडे तिकडे बघावं लागतं. आम्हाला 1 माळ करताना नामजप करताना इकडे तिकडे बघावं लागतं. अरे गंमत आहे ना.
तुमच्या हातात जर का 500 रुपयाच्या नोटाचं बंडल दिलं तर मोजताना एक चूक होत नाही, आणि जपाचे वेळ दिले तो उलटी पलटी 3 वेळा होऊन जाते. लक्ष कुठे तुमचं? 60,000 वर्ष. थोडी पुढे सुरू कसा नम पार्वते पते हर 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 महादेव. वा, म्हणून आपल्या महाराष्ट्राचं काही खरं नाही. मी कोणाला बायांना बोलत होता, बायांनी मला असंच केलं. चला, जिथं जागा मिळेल तिथे बसा. ही कथा विक्षेप नको कथेमध्ये. महाराज 60,000 वर्ष परिपूर्ण झाले. ब्रह्मदेवाचा नाम जप चालू केलाय. ओम नमो ब्रह्मणे नमः, ओम नमो ब्रह्मणे नमः, ओम नमो ब्रह्मणे नमः, ओम नमो ब्रह्मणे नमः. अनंत अनंत जपाचं सामर्थ्य, तपाचं सामर्थ्य. महाराज त्यांच्या अंगातून तपस्याची लहरी, तपस्याची शक्ती त्या ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकामध्ये पोहोचली. काही क्षणात ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट झाले. बसा शिखी, मी तुझ्या प्रसन्न झालोय. तुला काय मागायची ते माग. मी अति प्रसन्न आहे तुझ्यावर. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. शिखी महाराजांनी हात जोडला, प्रार्थना केली, नमस्कार केला. शिखींना संगीत, शिखी महाराजांनी सांगितलं, ब्रह्मदेवा आपण तर या प्रजेचे मालक आहात. ही सृष्टी आपण निर्माण केली, ही सृष्टी आपण निर्माण केली. आपण या सृष्टीचे निर्माते आहात. आपल्या चरणी एकच विनंती आहे, एक पुत्र असावे, एक पुत्र असावे. तो या मृत्यू लोकात, देवलोकात किंबहुना कोणत्याही लोकांमध्ये त्याला कोणीच पराजय करू शकणार. ब्रह्मदेवामध्ये स्मितस्य करतात म्हणतात. हे महातपस्वी शिखी, आपण जे वरदान मागितलं आहे मी ते देण्यासाठी असमर्थ आहे. मी तुला हे वरदान देऊ शकत नाही, कारण देवांना पराजय तू मागताना सकल देवांना या 3 लोकांमध्ये कोणत्याही देव असो, मनुष्य असो, जीव असो, कोणालाच पराजित करणार नाही असं सामर्थ्यवान वरदान मागितलं. ते देण्यासाठी मी असमर्थ आहे. क्षमा कर मला. पण तू माझा मानस पुत्र आहेस. शिखीला सांगतात, तुला जर का तुझ्या मनाप्रमाणे पुत्र हवा असेल तर मी तुला एक मंत्र देतो. त्या मंत्राचा जप कर, तुझं इच्छित पद लागते तुला प्राप्त होईल. शिखी मनोने आनंद झाले आणि ब्रह्मदेवाने त्यांना जपासाठी मंत्र दिला. ब स व हे 3 मूलाक्षर दिले. ज्या 3 मूलाक्षरामध्ये या ब्रह्मांडातली संपूर्ण शक्ती एकवटली होती. या 3 शब्दामध्ये ब्रह्मांडातली प्रचंड महाप्रचंड शक्ती त्या 3 शब्दामध्ये होती. ब म्हणजे ब्रह्मदेव, स म्हणजे सदाशिव, व म्हणजे विष्णू. म्हणून काही ठिकाणी कर्नाटकमध्ये बसवा नंदीला असं म्हणतात ऐका. आणि इकडे तो जप मिळाला आणि पुन्हा त्याने तपश्चर्या केली. साधी गोष्ट आहे का? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. जे पाहिजे ते मिळाले आणि ते मिळवण्यासाठी पुन्हा चालला. तपस्या करायची ती किती वर्ष करायची काय त्याची कल्पना नाहीये. जोपर्यंत देव प्रसन्न होत नाही, देव येत नाही, तोपर्यंत ही जप नामसाधना करायची. हा ऋषीचा भाव आहे. हा कुणाचा भाव आहे? ऋषीचा भाव आहे. शिखींनी पुन्हा आता आराधना केली आणि ब्रह्मदेवाने दिलेला बीज मंत्राचा नामजप चालू केला. बसव बसव बसव. महाराज या नाम
जपाचा जप करता करता किती वर्ष ओलांडून गेले, किती वर्ष सरते झाले हे त्या शिखीला कळलंच नाही. महाराज त्यांनी बांधून ठेवलेल्या जटा होत्या, त्या जटा सुद्धा जीर्ण झाल्या, त्या जटा सुद्धा भयंकर झाल्या. अंगावरचे सगळे शरीरातलं जे काही प्राण आहे ती प्राणसंजीवनी कमी होऊ लागली. शरीरामधली फक्त त्यांच्या अंगावरची हाडं दिसू लागली, त्वचा राहिली नाही. महाराज शरीरामध्ये रक्त मज्जा मांस काही राहिलं नाही, केवळ हाडाचा पुतळा राहिला. आणि तो पुतळा सुद्धा ब्रह्मदेवाने दिलेला मंत्र म्हणणारा महातपस्वी साधू म्हणजे शिखी आहे. आणि शिखीची तपश्चर्या ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे सुरुवात झाली. आणि ही तपश्चर्या पूर्णच्या त्यांनी 1.25 वर्ष केले. 1.25 महाराज वर्ष परिपूर्ण झाले. देवादेव महादेव प्रगट झाले. नमः महादेव आले, अशी साध घातली सगळ्यांनी. महाराज कैलासाचा देव, कैलासाचा राजा, कैलासाचा राजा, माझा देव उभा आहे, प्रगट झाले. शिखीला आशीर्वाद दिला, तथास्तु. अंतर्धान पडले. घरी आल्या आश्रमात. फार वर्षात आश्रमात गेलं सांगत आता स्नान करावं, संध्या करावी. देवाने तथास्तु आशीर्वाद तर दिला. शिखी नावाच्या महातपस्वी साधूने आपल्या आश्रमामध्ये मांडली घालून पद्मासन घालून बसावं. आणि शास्त्राचा नियम आहे, जे शिखा आहे ज्याला आपण शेंडी म्हणतो, त्याचे काही नियम आहेत. अपमार्जन करताना ते मोकळी करावी लागते, ती सोडावी लागते. स्नान करताना ती शिखा सोडावी लागते. असे शिखेचे नियम आहेत. आणि देवकार्यामध्ये पुन्हा बसताना ती शिखा बांधावी लागते. हा नियम शिखा ज्यांना आहे त्यांच्याकडे तर आहेच आहे, परंतु स्त्रियांनी सुद्धा देवपूजा करत असताना आम्हाला किंवा केस बांधल्याशिवाय देवपूजा करू नये. बऱ्याचशा महिला सौभाग्यवतीला शंभू लावून केस दुखावतात. एवढा फेस महाराज त्या बाथरूम मध्ये स्नानगृहामध्ये बसत नाही. आणि आल्यानंतर बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर महाराज काय ऍक्शन असते. पण महाराज एवढं मोठं शस्त्र काय बरोबर पाहते तरी कसं कुंकू लावायला कोणी जाता. शास्त्र सांगतं कधीही स्त्रियांनी केस मोकळे ठेवून देवपूजा करू नये. अंबाला बांधावा, शिखा बांधावी. शिखी महाराजांच्या स्नानाची वेळ झाली होती, स्नानाला जायचं होतं, म्हणून महाराजा त्यांनी शिखा सोडायला सुरुवात केली. जसं शिखा सोडायला सुरुवात केली त्या शिखेमध्ये काहीतरी होतंय, काहीतरी हालचाल होती. शिखी महाराजांना कळेपर्यंत महाराज त्यांचे संपूर्ण जटा त्यांनी रिकामा केल्या. आणि त्या जटातून एक छोटस बाळ, अगदी सुंदर असं एक छोटस बाळ बाहेर पडलं. त्या बाळाचं नाव नंदी. काय नाव आहे त्या बाळाचं? नंदी. 4 पाय मस्त, अत्यंत सुंदर, गोंडस सुंदर असं छोटासा श्रीवत्स धेनू. तो नंदी बाहेर आला आणि महाराज इकडे तिकडे उड्या मारू लागला. इतका आनंद झाला त्याला की तो त्या आश्रमामध्ये एका जागी काही थांबला. आनंद मावून घेतल्यानंतर शिखी महाराजांच्या जवळ आला आणि मोठ्या प्रेमाने त्यांना मायेने चाटू लागला. नाव काय ठेवायचं? शिखातून जन्म झाला. शिखी महाराजांच्या, शिखी नावाच्या ऋषीच्या तपश्चर्यातून प्रगट झालेला, बसव मंत्राने प्रचंड शक्ती प्राप्त केलेला त्या बाळाचं नाव नंदी ठेवण्यात आलं. बाळ जन्मलं, महाराज नामकरण झालं.
तिकडे आत्या लागत नाही, तिकडे पाळणा लागत नाही. नंदी महाराज प्रगट झाले. जसे नंदी महाराज आले, शिखी महाराजांच्या जवळ आले, त्यांचे पाय चाटू लागला, मोठ्या प्रेमाने त्यांच्या जवळ जाऊन बसला. शिखीने सांगितलं, बाळा, आजपासून तुझं नाव नंदी म्हणून मन आणली. त्याला मध्ये स्मित हास्य केलं आणि बाबांकडे बघू लागला शिखी ऋषींकडे. आणि तो शिखी ऋषींना म्हणतो, बाबा, मला भूक लागली, मला जेवू घाला. आता तो तर प्राणी आहे, पुन्हा तो जटेतून जन्मलेला आहे, त्याला काही खाऊ घालणार. लक्षात आलं त्यांच्या, याला भूक लागली ना. शिखींनी सांगितलं, नंदी, जी बाबा, भूक लागली बाबा, खूप भूक लागली मला. ते काम करतोस? जी बाबा, सांगा. अमरावतीला जायचं, इंद्राचं नगर आहे. त्या इंद्राच्या नगरामध्ये खांडववन नावाचं अत्यंत सुंदर असं वन आहे, बाग आहे. त्या बागेमध्ये नाना प्रकारची कर्दळीची काही वनं आहेत, काही आम्रवृक्षाची वनं आहेत, नाना प्रकारची फळं बागा प्रचंड लागलेल्या आहेत. जेवढं तुला भूक लागली तेवढं खायचं, तेवढं खाऊ नये. बस बाबांच्या आज्ञा मिळाली, शिखी महाराजांच्या आज्ञा मिळाली. नंदी महाराजांनी अशी उडी मारली, महाराज इतका प्रचंड शक्तिशाली, आश्रमातून ज्यांनी वेगवायूच्या पेक्षाही अति भयंकर वेगाने काही क्षणांमध्येच महाराज खंडोबनाच्या वृक्षाच्या, खंडोबनाच्या बागेचे गुळ व्हायला. द्वारपाल सगळे उभे होते, कारण ती बाग फक्त इंद्राची होते. ती बाग किती मोठी होती सांगू, फार वर्णन करणार नाही, पण आज वेळ कमी. आज मला आजच्या वेळेमध्ये जवळजवळ मला 4 कथा सांगायचे होते, तर दुर्दैव तुमचं, एकच कथा तुम्हाला ऐकायला मिळणार. नंदी महाराज त्या ठिकाणी उभे राहिले. नंदी महाराजांना भूक लागली होती. डावा पाय जमिनीमध्ये घालून असं दन 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 माती उकरत होते. प्रचंड आवेश होता. लहानपणी सगळ्यांच्या अंगात ताकद असते, त्या ताकदीचा उपयोग जरा लहान वयात जर का ती ताकद वाचून ठेवली तर मग पुढे उपयोग येते. प्रचंड आवेशाने हुंकार देत होते. हा कोण प्राणी आहे? कारण दरबारात, इंद्र दरबारामध्ये पहिल्यांदाच या प्राण्याला कोणीतरी पाहिलं होतं, ज्याला 4 पाय आहेत, 2 शिंग आहेत, शेपूट आहे, सुंदर असे डोळे आहेत आणि नुसता गुरगुर करतोय. हा प्राणी आहे कोण? द्वारपालाला वाटलं असेल एखादा छोटा प्राणी, दिसायला छोटं गोंडस होतं, एवढी दिसत आहे, लहानस. एक द्वारपाल आपला सहज गेला, त्यांना फक्त असं पायाची माती फक्त त्यांनी मागे टाकली. त्या मातीने पुढे आलेला द्वारपाल आणि त्याच्या मागे असणारे 500 द्वारपाल एका क्षणात उडून गेले आहेत. इतकी महाराज नंदीची प्रचंड ताकद होती. अजून युद्ध केलंच नाही त्यांनी. एका नव्याला गेला, 499 फ्रीमध्ये त्याच्यावर पळाली. ती खंडव नावाचा वृक्ष होता. तो खंडव नावाचा वृक्ष महाराज इतका मोठा, प्रचंड मोठा, की त्या कमीत कमी 184 खर्व मध्ये त्याचं संपूर्ण वन होतं. म्हणजे आपण तुम्हाला कळलेल्या भाषेत सांगू,
आपल्या पुरंदर तालुक्यात एवढी एक फक्त पेरूची बाग होती. आपल्या अख्ख्या पुरंदर तालुक्याचा जेवढा अख्खा तालुका आहे ना, तेवढी इंद्राची फक्त एकच पेरूची बाग होती. अशा त्याच्याकडे किती बागा होत्या. आपला महाराष्ट्र तेवढा त्याची नुसती बाग आहे इंद्राची. गोकुळातली नंदीला महाराज नंदिनीचे प्रवेश केला. काही क्षणामध्ये एवढ्या तालुक्या, एवढ्या गावा, एवढ्या तालुक्याच्या एवढ्या मोठ्या व्यासाच्या अंतरावर असणारे सगळे पेरू आपण श्वास घेऊन सोडेपर्यंत सगळे पेरूचे झाडाचे पेरू खाल्ले. 500 निघून गेलेले 2 वाचले होते. त्यांनी लगेच तातडीने बाकी बरोबरांना, बाकी सैनिकांना सांगितलं, निमंत्रण दिलं. घात झाला. कोणीतरी एक नवीन प्राणी आलाय आणि तो इंद्र राज दरबाराच्या बागेची नासधूस करतोय. हजारो सैनिक आली. नंदिनी फक्त श्वास घ्यायचा सोडायचा. हजारो लाखो सैनिक अशी उडून जात होते. त्याच्यापर्यंत पोहोचतच कोण नव्हतं. इतका बलाढ्य शक्तिमान असा महानंदी महाराज. बघता त्यांनी संपूर्ण त्या इंद्राच्या दरबारातले खंडव नावाचं वृक्ष संपूर्ण टाकलं, संपूर्ण बाग संपवली. आणि कळता ही बातमी, ही वार्ता इंद्रापर्यंत पोहोचली. इंद्र राजा, 33 कोटी देवांचा राजा. इंद्राने सांगितलं, देवांना आदेश दिला. वरुण, चंद्र, बुध, सूर्य, चंद्र सगळ्या देवतांना आवाहन केलं आणि सांगितलं, जो कोणी असेल त्याला मृत्यूदंड द्या. सगळे देव म्हणाले. तिथं पोहोचले. नंदीवर महाराज या प्रचंड घनघोर युद्ध झाल्या. इतकं भयानक युद्ध झालं. 33 कोटी देव नंदिनी काही क्षणात पराजित केले. बाकीचे देव जे काही मंत्री असतात ना दरबारातले, युद्ध करतात तुम्ही कधी बघा. जे काही सैनिक पुढे असतात सगळे, जे प्रधानमंत्री असतात का नाही सगळे, ते मागे असतात. लक्षात घ्या. पुढची जर का सगळी संपली, एक तर पारायला बरं पडतं म्हणून ते मागं असतात का. आणि ही राजनीती आहे, ही राजनीती आहे. गंमत बघा, निवडणूक आल्या की मग आपण त्यांच्याबरोबर असतो आणि आपल्याला असं वाटतं त्यावेळेस तो एकटा पुढे असतो आपल्या. मी तुम्हाला पाणी देईल, मी तुम्हाला नोकऱ्या देईल, मी तुला अंक देईल, मी तुला टंक देईल. किंवा निवडून आला हा हे तंक नाही, अंक नाही. क्यों पुढे ना आपण मागे. बाकी देवाने महाराजा धावत परत इंद्राला सांगितलं, इंद्रदेवा तातडी करा, सत्वर करा, लवणाही करा. तो मात्र प्राणी जो आहे तो नंदी नावाचा भयंकर आहे. प्रचंड आवेग त्याच्या शरीरामध्ये आहे, प्रचंड शक्ती त्याच्यामध्ये आहे. तो सगळ्या देवतांना पराजित केलाय. आम्ही कसे बसे आमचा प्राण वाचवून तुमच्यापर्यंत पोहोचलो. देवा रक्षमान, देवा रक्षमान. इंद्र मात्र चिडला. एक छोटासा प्राणी आणि माझ्या देवांना पराजित करतो. इतका महाराज क्रोधिष्ठ झाला. ऐरावताचं आवाहन केलं. मंत्र शुभ्र ऐरावत त्या हत्तीवर गजावर तो स्वार झाला आणि हातामध्ये महाराजा वज्र नावाचं प्रचंड शक्तिमान, सर्वशक्तिमान असं आयुध घेतलं. इंद्राच्या हातातलं शस्त्र आहे ते वज्र नावाचं शस्त्र घेऊन इंद्र त्याच्याबरोबर युद्ध करत. युद्ध सुरू झालं. महाराज प्रचंड काळ गेला, प्रचंड वेळ गेला, अनेक वर्ष गेले. इंद्राला काही नंदी पराजित होईना. सरते शेवटी नंदी महाराजांनी जी अशी धडक घातली, एका क्षणात एका धडकेमध्ये नंदी जशी धडक मारली, तो देवांचा राजा इंद्र चित्तपट झाला, अंतर्धान पावला आणि पळून गेला.
यांनी इकडं संपूर्ण इंद्रपुरी एकट्या नंदिनी खाल्ली. पुन्हा घरी आलं. बाबा बाबा कुठे आहात तुम्ही? शिकी महाराज, शिकी ऋषी तपस्या करताय, अग्निहोत्र करताय, ते यज्ञ करताय, ते तिथं आला. बाबा आपल्या चरणी साष्टांग प्रणिपात. बाबा काय होय? भूक लागली बाबा, भूक लागली. बाबा वाटले हा काही चमत्कार होता. म्हणजे तुला भूक लागली? हो बाबा मला खूप भूक लागली. एक काम करत होतो, वैकुंठपुरीला जा. तिथे सप्त सागर दुधाने भरलेले, ते दूध पे म्हणजे तुला बरं वाटेल, तुझे पोट भरते. महाराज नंदी वैकुंठाकडे धावत सुटला. वैकुंठात महाराजा चतुर्भुज नारायण आसनावर शेषनागावर खुलपलेले. नंदीने सागरा समुद्राच्या त्या तळाला गेला, काठाला गेला आणि जी तोंड लावलं आणि दूध प्यायला सुरुवात केली. एका घोटात एक समुद्र पिला. समुद्र कळतो ज्याला अंत नाही, ज्याला किनारा नाही, त्याला समुद्र म्हणतात. एका घोटात एक समुद्र पिला त्याने. दुसऱ्या घोटात दुसरा समुद्र पिला. असं करता करता महाराजा नंदीने जी दूध प्यायला सुरुवात केली, सप्त समुद्रातला 6वा समुद्र त्यांनी पिऊन घेतला. आमच्या देवाला काही कल्पना नाही. आमचे देव निवांत शेषनागी मोठा, त्याचा असा पलंग आहे छानपैकी, आणि त्याच्यावर आपले हुडकलेले लक्ष्मी आई साहेब त्यांच्याकडं त्यावेळेस नव्हत्या का, फक्त भगवान महाविष्णू एकटे होते आणि हुडकलेले ते ध्यान लागलेले. महाराज नंदनी एवढा आतंक केला की त्याने त्या दूध पिण्याच्या भुकेच्या आवेशाने, भुकेच्या कृत्यतेने भूक शांत व्हावी, शमन व्हावी म्हणून ज्या शेष नारायण भगवान महाविष्णू ज्या सप्त समुद्रात, दुग्ध समुद्रात, त्या दुधाच्या समुद्राच्या 7व्या समुद्राच्या तळाला राहतात, त्या वैकुंठ नगरीतलं सगळं 7 समुद्राचं दूध नंदी महाराज एकटा पिऊन गेला. जे नाक तरंगत होता का नाही, शेषनाग, ते धडकन खाली पडलं होतं. दूधच नाही राहिलं खाली. सावध झाले भगवान. वर बघतात तर कुठे दुधाचा समुद्र नाही, एक ठेव दिसला कुठं. सगळीकडे दुष्काळ पडावा आणि पुरंदर तालुक्याची आठवण यावी अशी अवस्था भगवंताची झाली. भगवान महाराष्ट्राला वाटलं मी कसं काय पुरंदर तालुक्यामध्ये बरोबर जागे झाले. तर पाहतो काय छोटासा प्राणी हुंकार देतोय मोठ्या आवेशाने. भगवंत उद्दिष्ट झाले. इतका लहानासा छोटासा हा नंदी 7 समुद्र पितो. माझ्या नगरीला नष्ट करण्याचा दंड त्याला दिला पाहिजे. आणि भगवंताने भगवान महाविष्णूने हातामध्ये गदा घेतली आणि युद्धासाठी आरूढ झाले. आणि भयंकर घनघोर युद्ध नंदी महाराजांचा भगवान महाविष्णूचा आरंभ होता. एवढा घनघोर महायुद्ध महाराज नंदी त्यांच्यावर नाना प्रकारच्या आघात करतोय. पुण्याच्या भगवान महाविष्णू नाना प्रकारच्या आयुधे निर्माण करतायत. कधी आयुधामध्ये गदाने त्यांच्यावर वार करतायत, कधी धनुष्यबाण लावतायत, कधी भाला लावतायत. नाना प्रकारचे शस्त्र, अस्त्र, परशु, नाना प्रकारचे सगळे दिव्य अस्त्र त्या नंदीवर सोडले, पण काही परिणाम होईना. नंदी महाराजांचा भगवान महाविष्णूंचं हे युद्ध 1 नाही, 2 नाही, 3 नाही, महाराज 5000 वर्ष चाललं. त्या 5000 वर्षामध्ये एकही क्षण नाहीये की ते थांबले नाही. दोघांचं घनघोर युद्ध चाललंय. शेवटी भगवंत थकले. शेवटी भगवंत थकले. आता म्हणजे रात घडवली पाहिजे. फार लाड झाला त्याचा. जी भगवंताने भगवान महाविष्णूने हातामध्ये गदा घेतली, आवेशाने त्या गदेचा भ्रमंती केली, गर 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 महाराजा फिरवली आणि नंदी महाराजांची भयानक मोठ्या आवेशाने भगवान महाविष्णूच्या अंगावर चाल करून येतात. दणकण असा तोंडावर त्याच्या
त्या गदेचा प्रहार बसला आणि नंदी महाराजांच्या मुखातून रक्त येऊ लागलं. त्यांचा एक दात पडला. नंदीच्या मुखातून जिथून दात पडला शुभ्रदंत, त्या मुखातून लक्ष्मी बाहेर पडली. नंदीच्या मुखातून लक्ष्मी बाहेर पडली. महाराज ऐका, या युद्धामध्ये जेवढे आघात भगवंत महाविष्णूंनी त्या नंदी महाराजांवर केले, तसे त्यांच्या डाव्या दाढेतून नाना प्रकारची 14 रत्न बाहेर पडायला सुरुवात झाली. परिचातक, कामधेनू, चिंतामणी, कल्पतरू, लक्ष्मी, असे इतके दिव्य असे 14 रत्न त्या नंदीच्या मुखातून बाहेर पडायला लागले. या 14 रत्नांबरोबर नंदीच्या शरीरामधून अवदसा निर्माण झाली. अवदसा सुद्धा बाहेर आली नंदीच्या डाव्या अंगातून, डाव्या पायातून. आणि नंदीच्या शेपटीतून मदिरा बाहेर पडली. कळतंय मदिरा? मंदिरातल्या लोकांना नाही कळत आमच्या, चांगलंय ते. जर मी आता जर म्हटलं, आणि काय माहितीये का, नंदीच्या शेपटीतून ती मदिरा बाहेर पडली. आता काही लोक कथेचा अपव्यय करतील, म्हणतील नंदीचा प्रसाद आहे, हाना लोणचं लावून. कारण लोक आमचं कधीवर चांगलं कधी काही घेतच नाही. 14 रत्न सांगितलेले, एक रत्न लक्षात राहण्याच्या कधीवर, पण एवढं मात्र पक्क लक्षात आहे, वा, सरकार मान्य दुकान दिसलं की म्हणणार नंदी प्रसाद. काय म्हणणार? नंदी प्रसाद. बरं, तिथपर्यंत झालं तर मी म्हणतो ठीक आहे, उद्या घरी येऊन ते नंदीचा प्रसाद घेऊ नका, नाही तर लक्ष्मी आणि अवदसा त्याच नंदीतून बाहेर आलेली, हे लक्षात ठेवा. आणि जर याला कदाचित तुम्ही नंदीचा प्रसाद घेण्याचा घरी प्रयत्न केला तर निर्गुण निराकार दादा माहूर मांडेगा, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, जगज्जननी, जगदंबा आमच्या भूलोकातली एका हातामध्ये महाराज लाटणं, दुसऱ्या हातामध्ये महाराज चपाती पलटी करायचं, उलथानं. तिच्याकडे बरेच शस्त्र आहेत. तिच्याकडे सुद्धा महाराजा वाट्या नावाचं चक्र आहे, कणाकण फिरून आली ती. कधी कधी ती विष्णू सुद्धा होते, लक्ष्मीची पत्नी येते. त्याच्यामुळे त्या प्रसादाची अपेक्षाही करू नका. नाना प्रकारचे रत्न पडले, नाना प्रकारच्या सगळ्या गोष्टी आल्या. आता मात्र नंदीला फार चिड आली. माझ्या मुखाला एडी मारलं, माझ्या मुखातून रक्त बाहेर पडलं. महाराज नंदीची पाय मागे सरून मागे पडत गेला. भगवंताला वाटलं आता ही पिल्लू गेले निघून. भगवान निवांत झाले. आणि जेवढा माणूस मागे जातो ना तेवढे वेळ पुढे येतो. आमच्या भगवंताला काही लक्षात आलं नाही. त्याने आपल्याला युद्ध संपलं, त्याला एक जोरात नंदीला प्रहार बसला तर तो निघून जाईल असं म्हणेपर्यंत अवकाशी नंदी महाराज पुन्हा वेगाने धावत परत सुटले. असा वेग धरला, असा वेग धरला, भगवंताच्या हृदयावर जाऊन टन केले, त्याने लठ्ठा प्रहार केली. भगवंताच्या इथे लठ्ठा प्रहार झाले. देव म्हटल्यानंतर युद्धपात झालं, अंगलं घ्यायला लागलं सगळं काम. छोट होत ते बाळ, पण बाळाचे पराक्रम एवढे होते. इंद्र दरबार संपवला, इकडे भगवान महाविष्णूची वैकुंठ नगरी संपवते. त्याला बाळ कसा म्हणावा आता? पण तरी भगवंत त्याकडे बघितले, भगवंताला फार बोलून द्यायचं आणि भगवंत त्याला वस्त म्हणायचे. धेनूला वस्त म्हणतात. आणि भगवंताच्या हृदयावर लठ्ठा प्रहार झाल्यामुळे श्री वस्तांकित चिन्ह भगवंताच्या हृदयावर नंदीने पहिलं ठेवलंय. भगवंत प्रसन्न झाले. भगवंत म्हटले, मी बाबा
तुझ्या प्रसन्न आहे. तुला काही मागायची ते माग. मला देवा, 14 रत्न मी माझ्या मुखातून काढत तुला दिले. मी तुला लक्ष्मी दिलीस, मी तुला कामधेनू देतोय, मी तुला भगवंता चिंतामणी देतोय, मी तुला भगवंता सगळे रत्न तुला धनवंतरी कलश अमृत सहित सगळं तुला देतोय. हे काय बावळटपणा ग तुम्हाला विचारतोय. मी तुला प्रसन्न झालो, काय पाहिजे ते माग. नको मला काही. भगवंताने नंदीला स्मरण करावं, नंदीला हात जोडावे, नंदीला नमस्कार करावं, विचार करा म्हणजे नंदी महाराजांचा अधिकार केवढा मोठा आहे, केवढा मोठा अधिकार आहे. सहज चालता लोक नंदीला, काही लोक तर असा फटका मारून चालतात, तो माग फिरले केवढ्यात कळत नाही. बरेच लोक, मी कधी सोमवारी मोठे नंदी असतात महादेवांच्या, मी पाहतो काही असे नमुने असतात महाराज दर्शनाला आलेले, आणि आपलं दर्शन करतो आणि जप करत बसत असतो. मी एक असं पाहिलं सोमवारी, एक आपला जातात भाविक आला दर्शनाला, आता नंदी बिचारा बसलाय, ते महादेवाकडे पाहते, ते वर चौथ्यावर चढलं नंदीच्या जवळ, गर्भ असावा का नाही, त्याच्या पाठीवर हात टाकला, ठाप. कसं काय, बऱ्याच म्हणलं तू कुणाच्या नादी लागायला लागलास, इकडं बसा पण ते तिथं गेलं नंदी कसे, त्याच्या गळ्यातली गर्दीच वाजवली, अरे त्याचा अधिकार काय मोठा. 33 कोटी देवांना पराजित केलं. या मृत्यू लोकाचा, या त्रिभुवनातल्या भगवंत जो चालक आहे, भगवान महाविष्णू आहे, चतुरापुरुषोत्तम गुणलावण्य ठिकाणी प्रत्यक्ष भगवान नारायण आहेत, अशा नारायण सुद्धा त्यांना नमन करतात. किती महात्म्य नंदीचा आहे, किती बलवान नंदिकेश्वर आहेत. त्या नारायणाचा नमस्कार स्वीकारला आणि भगवंताला पराजित केलं. नंदी महाराज पुन्हा आश्रमात आले. शिखी नावाचे महाऋषी तपस्ये सायंकाळ झाली होते आणि त्यांचे संध्यावंदन चालू होत. या संध्यावंदनाच्या रस्त्यालाच तेवढ्यात नंदी आले. बाबा, आपल्या चरणी साष्टांग नमस्कार, भूक लागली, आता काय खातो. काय म्हणले, भूक लागली. शिखेंचं लक्षात आलं, याला आपण नाही आवडलं, याला योग्य ठिकाणी नाही पाठवलं, हा सगळी पृथ्वी ग्रहण करेल, संपूर्ण पृथ्वी खाऊन टाकेल, अनंत ब्रह्मांडाचे बोले ते खाऊन टाकल, तरी त्याची भूक संपणार नाही. याला आता मात्र योग्य ठिकाणी पाठवलं होतं. ते बघलं. शिखेने विचार केला. शिखेने सांगितलं, बाळा भूक लागली. हो बाबा, खूप भूक लागली. कैलासात तिकडे गेला. खूप प्रचंड त्या ठिकाणी मनासारख्या अनेक नाना प्रकारचे पंचपक्वान्न भोग तुला मिळते. नंदीच्या मुखाला पाणी सुटलं. नंदी महाराज म्हणले, बाबा येतो बर का, जेवण करून येतो. नंदी महाराजांनी जी महाराज छलांग लावले कैलास पर्वतावर. कोण कैलास पर्वतावर राहत? कैलासीचा महादेव कैलासीचा महादेव महादेव कैलासीचा राजा महादेव कैलासीचा राजा
कधी कधी इथे बसलेल्या लोकांना असं वाटतं की आपण हात वर करावं आणि असंच वर गेलं तर. म्हणून आमच्या गुरुकुलातल्या आदित्य नावाच्या विद्यार्थ्याला वाटलं वरून काही उचलते का काय. बिचाऱ्याचा माझ्या विश्वासच नाही. सगळ्यांनी हात वर केलं. त्याला असं वाटलं गुरु कुठं आपल्याकडे पाहतो. एवढी लोक आहेत आपल्याकडे बघायला त्याला वेळ आहे का. अनंत रूपे अनंत वेशे नटलासी. मांजराला वाटतं महाराज दूध पिताने मला कोणी पाहत नाही. हा मांजराचा गोड गैरसमज आहे. दोन्ही हात उंच भगवंताच्या आपण ज्यावेळेस जयजयकार करतो प्रत्यक्ष भगवंताच्या अनंत प्रकार होते. कैलासीचा राजा महादेव माझा या चरणी दंडवत माझा. नंदी महाराज कैलास पर्वतावर पोहोचले. काय कैलास पर्वत प्रचंड सुंदर. त्या तिथे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जर का काही सुंदर असेल तर तो केवळ आणि केवळ कैलास पर्वत आहे. संपूर्ण सर्वत्र बर्फाने आच्छादन केलेलं शीतल शांती त्याचा वारा आणि अखंड नाम जप नाम ध्वनी. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. त्या कैलासाच्या पर्वतातला एक एक मातीचा कण सुद्धा माझ्या देवाचं भजन करतो. त्या कैलासातल्या पर्वतातल्या एक एक रजकण सुद्धा नमः शिवायचा जप करत आहे. आणि अशा पावन पुण्य भूमीला नंदीचा आगमन झालं. जसा नंदी महाराज कैलासाच्या पर्वतावर पोहोचला, दूरदृष्टीने पाहिलं, स्वासच्य वासाने त्याच्या लक्षात आलं की या बाजूला काहीतरी फळांची झाडं दिसतात. सुगंध फळांचा येऊ लागला. नंदीने धाव घेतले आणि स्वतः प्रत्यक्ष जगज्जनी जगदंबेची आवृत्ती त्या शिवालयातली नानाविध प्रकारच्या फुलांची फळांची पुष्पांची बाग, ज्या बागेमध्ये प्रत्यक्ष जगज्जनी जगदंबा आई पार्वती माता स्वतः रोज नित्यक्रमाने त्या वृक्षांना पाणी घालायच्या, त्या वृक्षांवर पुत्रवत प्रेम करायच्या. त्या वृक्षांची पहाटे सकाळी उठून जावं, हातामध्ये फुलांची करंडी घ्यावी आणि नानाविध प्रकारचे सुगंधित सगळी फुलं त्या करंडीमध्ये घ्यावी आणि आमच्या देवाकडे जावं, माझ्या देवाची पूजा करावी आणि ती सगळी फुलं भगवंत महादेवाच्या चरणावर अर्पण करावी. इतकी प्रीत स्वतः भगवंताची सौभाग्यवती जगदजननी जगदंबा पार्वती आई साहेब आणि तिची आवडती ती बाग.
त्या बागेच्या द्वारावर शुंडी, चंड, रुरु 8 प्रकारचे भैरव, चंद्र भैरव, रुरुंड भैरव आणि जवळपास त्या बागेची रक्षा करण्याकरता अनेक नाना प्रकारचे गण महादेवांच्या त्या ठिकाणी स्वतः यादी उपस्थित असे. नंदी महाराज सद्वारपादाने सांगितलं की इथे येण्यासाठी मज्जा आहे, हा निर्बंध आहे, इथं कोणी येऊ शकत नाही, ही प्रत्यक्ष महादेवांच्या पूजेची फुलांची बाग आहे, हे प्राण्या जिथून आला तिथून निघून जा, सावध केलं त्यांना. नंदी ऐकतो कोणाचा? ज्यांनी अडवले त्यांना कल्पना काय, आपण बोलतोय कुणासंग? महाराजा काही क्षणामध्येच नंदिनीची एक छलांग लावली आणि बागेमध्ये प्रवेश केला आणि नानाविध प्रकारचे फल खायला सुरुवात केली. काही क्षणामध्ये महाराजा त्याला अडवण्यासाठी अनेक प्रकारचे गण, नाना प्रकारचे गण, जवळजवळ 64 कोटी भूतगण, भूत, प्रेत, पिशाच, चंडाल, हे सगळेच्या सगळे महाराज त्या नंदीला अडवायला गेले. घनघोर युद्ध, प्रचंड महाभयंकर युद्ध. पण या सगळ्या युद्धामध्ये महाराज नंदी नुसतं शिंग फिरवले की एका शिंगामध्ये जवळजवळ कोट्यावधी प्रकारचे गण एका बाजूला फेकून देत होता. भयानक, प्रचंड, महाभयंकर, अति प्रचंड अशी ताकद त्या नंदीच्या अंगी होती. काही क्षणाकडे सगळ्या बागेची नासधूस केली आणि भगवंताला कळलं, देवदेव महादेवांना कळलं की बाबा या कैलास पर्वतावर एका नंदी नावाच्या प्राणी दुर्घुस झालेला आहे. स्वतः महादेव निघाले, हातामध्ये त्रिशूळ. अरे देवाचे देव महादेव, ज्यांनीच वरदान दिलं तेच त्याच्याबरोबर युद्ध करायला निघाले महाराज. आणि देवाचं महादेवांच्या समोर उभा राहिलेलं नंदी, जसा नंदीने महादेवांना पाहिलं आणि कशाचाच विचार न करता त्यांनी महादेवांवर आक्रमण केला. देवाचं महादेवांबरोबर नंदी महाराजांचं युद्ध एवढं महाभयंकर झालं, एवढं प्रचंड झालं, एवढं भयावह झालं की देवाचे देव महादेवांनी नाना प्रकारचे शस्त्र, अस्त्र, नाना प्रकारचे दिव्य अस्त्र त्या नंदीवर आघात केले. नंदी मात्र पराजित होत नव्हता. नंदीने आ करावं आणि जसे महादेवांनी जेवढे शस्त्र पाठवावे त्याला मारण्यासाठी, त्याच्या आघात करण्यासाठी ते सगळेच्या सगळे शस्त्र तो खाऊन घ्यायचं. तरी त्याची भूक लागलेली संपली नव्हती. महादेवांबरोबर आणि महादेवांच्या नंदीबरोबरचं युद्ध 5000 वर्ष. आता निम्न वर्ष झाल्यानंतर भगवान विष्णूने फोन करून सांगायला पाहिजे ना, अरे बंद करा पाठा, की नाही कोणाचं ऐकत. भयानक युद्ध, प्रचंड युद्ध, भयानक युद्ध. या युद्धामध्ये 5000 वर्ष परिपूर्ण झाले, मात्र कोणीच पराजित होईल. भगवंताने ठरवलं, आता मात्र याला उचित दंड दिला पाहिजे. भयानक देवाचे देव महादेव म्हणजे प्रदृष्ट झाले. तिसरा गळा उघडावा आणि याचा आता एका क्षणामध्ये त्याला भस्म करून टाकावा. असं मनामध्ये विचार महादेवांचा आला. तक्षणी त्यांच्या त्याचबरोबर हाही विचार आला की 5000 वर्ष झालं तो माझ्याबरोबर युद्ध करतोय, म्हणजे तो साधा बाकी नाहीये, महान तपस्वी कोणीतरी असावा. म्हणून महादेवांनी ध्यान केलं, स्मरण केलं आणि त्यांचं लक्षात आलं ही एक शक्ती लढत नाही आपल्याबरोबर. ब्रह्मदेवानी जो महामंत्र दिलाय, बस आम्ही एकट्या लढतोय, आमच्याकडे एकट्याकडे जी ताकद आहे त्यांच्या तिघांची मिळून त्या एकट्याकडे त्याच्या, हे महादेवांच्या लक्षात आलंय. ब्रह्मा, विष्णू आणि सदाशिव
या तिन्ही देवांची संपूर्ण शक्ती त्याच्या अंगी समाविष्ट झालेली होती, म्हणून तो कधीही पराजित होणार नव्हता. हे महादेवांच्या लक्षात आलं. आणि आपण जर का विसरा जर का उघडावा तर मात्र अनर्थ होईल. तर त्याच्या अंगी दुसरं तिसरं कोण नसून या तिन्ही देवांची सर्व शक्ती एकत्र आहे. महादेवांनी स्थितप्रज्ञ राहिले. नंदीला सांगितलं, नंदी मी तुझ्यावरती प्रसन्न झालो, तुला काय हवंय ते माग. पण बाळ नंदीनं जे उत्तर भगवंताला महाविष्णूला दिलं तेच उत्तर त्यांनी महादेवाला दिलं. काय म्हणे तुझ्याकडे द्यायला, तू असा दिगंबर साधू. एक संतो ज्यावेळेस त्यांच्यावर युद्ध झालं नंदी बरोबर महादेवांचं, त्यावेळेस नंदी महाराजांनी स्वतःचा अंग झटकलं. जसं नंदीने अंग झटकलं तशी नंदीच्या अंगातून विविध प्रकारची भूत बाहेर पडली. भूत म्हणजे काय कळते? भूत म्हणजे तुम्ही समजता ती भूत नव्हे. अंग जसं झाडलं तसं विविध प्रकारची भूत बाहेर पडली. अपभ्रंश मुख्य शब्द विभूती बाहेर पडली. म्हणता येतेच, ऐकता येतेच. विविध प्रकारची भूत बाहेर पडली. त्या भूतांच्यातूनच निर्माण झालेली जी काही रक्ष आहे त्या रक्षाला विभूती म्हटलं जातं, ज्याला आपण भस्म म्हणतो. महादेव एकटे होते, दिगंबर साधू. त्यांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचं वस्त्र नाहीये, कुठल्याही प्रकारची आभूषण नाहीये. नंदी बरोबर युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर ज्या आक्रमण करायला आलेली जी काही गणपती भूत होती ती भूत महादेवाच्या अंगाला जाऊन चिकटली, ती विभूती झाली. आणि त्या दिवसापासून महादेवांना भस्म आवडीचा झाला. ती जी विविध प्रकारची भूत देवाला अंगीकृत झाल्यानंतर ती देवाला इतकी आवडली माझ्या महादेवाला की त्यांनी त्या प्रत्येकाला आपल्या शरीरावर माखून घेतलं. आणि पूर्ण पहिला देवादेव महादेवांच्या दिगंबर साधू महादेवांच्या अंगावर जर पहिलं काही आलं असेल तर वस्त्र विभूतीचं वस्त्र आलं. पहिलं विभूती देवाच्या अंगाला लावून घेतलं. नंदी म्हणतो, अरे तू त्याचा मोकळाच महादेव होतास की, तू दिगंबर होतास. माझ्या अंगातली विविध प्रकारची भूत बाहेर पडली, ती तुला आवडली आणि तू अंगाला लावून विकली, ती विभूती तुला स्वीकारलीस. तू काय मला देणारस? मी 14 रत्न तुला देतो, अमृत सगळे रत्न तुला देतो. ठीक आहे, तरी माझी इच्छा आहे तू काहीतरी मागावं. हा काही मागत नव्हता, हा बोलायला गेला की सरळ बोलत नव्हता. मग याच्यामध्ये चतुराई करावी लागत असते. मग सरस्वती आईसाहेब त्यांच्या जिभेवर जाऊन बसले. कुणाच्या? नंदी महाराजांचा. कारण हा सरळ कधी बोलतच नाही. आपण चांगलं देऊ. भगवान महाविष्णूंनी विचारलं, मला काय पाहिजे तुला? ते म्हणतात, तुझा मी लक्ष्मी देतो. मी काही असतात बरं कसं भलं एखादं देत असेल तर घ्यावं का नाही प्रेमाला. पण नंदी मात्र काही ऐकत नव्हतं. पण सरस्वती मातेने त्या क्षणी काय केलं, गुप्त रूपाने नंदी महाराजांच्या जिभेवर बसली. नंदीने काय सांगितलं, तो आता फारच आग्रह करतोय ना, मला मागा हो तर मागतो. आज या क्षणापासून तू माझा नाथ हो आणि मी तुझं वाहन होईल. दुसरी माझी मागणी अशी आहे की माझ्या डोळ्यासमोर तू कधीच जायचं नाही. भगवंतांनी तथास्त्र आशीर्वाद दिला आणि देवादेव महादेवांना पहिलं वाहन मिळालं. त्यांच्याकडे याच्या अगोदर वाहन नव्हतं बरं का कोणताच. मग वाहन नंदी झाले आणि मागितल्याप्रमाणे त्या नंदीचं एवढं भगवंतावर प्रेम अशा महादेवावर. एक क्षण सुद्धा देवा तुला तुझा विरह मला एक क्षण सुद्धा सरळ होणार नाही.
अनेक भक्त होऊन गेले, अनेक भक्त होऊन जातील सुद्धा. एक मागणं माझ्या नंदीने असं सांगितलंय की देवा तुझा विसर व्हावा कधी. तू जिथे असतील ना तिथेच मी असणार. मला सोडून जायचं नाही, मला कधी अंतर द्यायचं नाही, हे नंदीच मागणं आहे महाराजा. आणि त्या क्षणापासून नंदी महाराज देवादिदेव महादेवांचे वाहन झाले. आणि जिथं जिथं शिवालय आहे त्या शिवालयामध्ये नंदी महाराजांची मूर्ती स्थापन केल्याशिवाय ते शिवालय पूर्ण होणार नाही असं महादेवांनी त्यांना वरदान दिलं. आणि म्हणून नंदिकेश्वर महाराज शिवालयामध्ये गेल्या गेल्या त्यांचं दर्शन त्या ठिकाणी करतात. ज्यांना जे काय हवंय त्यांनी नंदी महाराजांच्या कानातून चिंतामणी, नंदी महाराजांच्या कानातून चिंतामणी, कामधेनू नावाचे असे काही रत्न बाहेर आलेले म्हणून कानात सांगावं लागतं. नंदी महाराज आमची प्रार्थना आहे. मला आतापर्यंत असं वाटतं महाराज अनेकांनी नंदीच्या कानामध्ये नानाविध प्रकारची काही ज्याला जे जे काही वाटेल त्यांनी ते नंदीच्या कानात सांगितलं असतं. कधीतरी एखाद्या तरी साधकाने नंदी महाराजांच्या कानात असं सांगितलं का, नंदी महाराज जसं तुम्ही तुमच्या मालकाशिवाय राहू शकत नाही असं तुम्ही त्यांना सांगून त्यांच्या जवळ राहिला, तसं माझं एक निरोप माझ्या देवापर्यंत, माझ्या महादेवापर्यंत पोहोचवा. म्हणा तुमचा हा सुद्धा भक्त तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तेव्हा मला तुझा विसर झाला तरी चालेल, महादेवा तुझा मात्र माझा विसर कधी होतोस. कोणीतरी एखाद्या तुला सांगितलं असं का, आमचा नंदी महाराज इतका बलवान आहे की 14 रत्न तरी ह्या देवतांना दिलेले आणि पुढे हीच रत्न समुद्रामध्ये गुप्त झाली आणि त्याच्यानंतर मग पुढे महाराज मग समुद्र मंथनाचा कथा. मला आजच्या कथेमध्ये फक्त एक सांगायचं आहे, कमीत कमी त्या नंदी महाराजांच्या सेवा करत असताना त्या नंदी महाराजांची शिवालयामध्ये गेल्यानंतर जो भाव तुम्ही माझ्या महादेवाच्या पूजेमध्ये ठेवता, जो भाव तुमचा महादेवांची भक्ती करताना तुमच्या अंतःकरणात असतो, तोच भाव माझ्या नंदीची पूजा करताना ठेवा. ज्याने सगळ्या देवांना सगळं काही दिलं तर तो आम्हाला का काही कुठली गोष्ट देणार नाही, निश्चित देणार आहे, निश्चित देणार आहे तो. आणि काही लोक नंदी महाराजांच्या मागे उभे राहिल्यानंतर ते 2 शिंगा होतात असे हात लावतात, बरोबर ना, आणि त्यातून ते दर्शन करतात. काय करतात माहिती तुम्ही असं आम्हाला माहित नाही, पण कोणीतरी करतोय म्हणून आम्ही करतोय. नंदीच्या शिंगामधून त्र्यंबक नावाचा धनुष्य प्रगट झालेला होता महादेवांच्या युद्धामध्ये. तो त्र्यंबक नावाचा धनुष्य महादेवांना नंदीने भेट दिलेला आहे आणि म्हणून दोन्ही शिंगाच्या मध्यभागी ही 2 बोट लावली आणि असे केले की आपल्या हाताची आकृती धनुष्य बाणावत होते. आपल्या हाताची आकृती, आपल्या हाताची मुद्रा धनुष्य बाणावत होते. आणि त्र्यंबक धनुष्यातून त्र्यंबकेश्वराचं दर्शन केल्यानंतर दुःखाचा आणि संकटाचा नाश होतो. म्हणून नंदीच्या दोन्ही शिंगांना स्पर्श करून महादेवांचं दर्शन करतात. केवळ तुमच्यावर येणारं कुठलंही संकट असाल आणि त्र्यंबक नावाच्या धनुष्याची मुद्रा नंदीच्या शिंगावर ठेवून जर आपण केली आणि त्यातून शिवदर्शन केलं
तर सगळ्या संकटाचा नाश होतो, अनंत पापाचा नाश होतो आणि प्रत्यक्ष भवानी शंकराचं आपल्याला दर्शन होत असत. इतकं त्या दर्शनामागचा हेतू आहे. म्हणून खरं तर तुम्हाला दर्शनाला आरंभ करताना नंदीपासूनच आरंभ आहे. पण महाराज नंदीपासून आरंभ करत असताना ही सगळी जर आपण बारकाईने पाहिलं तर नंदीचे दोन पाय पहा, पहिले कसे आणि मागचे कसे. त्यात उजवे पाय आणि डावे पाय यालाही अनन्यसाधारण महत्व आहे. नंदी महाराजच्या डाव्या पायातून मदिरा आणि अवलसा निर्माण झाले. मग नंदीच्या पायाला जो तुम्ही ज्या पायाला हात लावल तीच तुम्हाला त्याची प्राप्ती आहे. आणि उजव्या पायाला हात लावल्यानंतर लक्ष्मी आहे, अमृत आहे, कामधेनु आहे, कल्पतरू आहे, अशा नाना प्रकारच्या अमृत संजीवनीचे 14 प्रकार त्या भगवंत केवळ नंदीच्या दर्शनाने भेटतात. म्हणून नंदी हराचा हरिनंदिकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश दयानिधीचो पदचरण पधारी तुम्हारी न शंभो अनाघोषतरी. म्हणून अशा या महानंदिकेश्वराचा एक दुसरंही नाव कर्नाटक प्रांतामध्ये बसवनंदी किंवा बसप्पा असे नाव त्या ठिकाणी प्रचलित आहे. अशा या पावन श्रावणाच्या महापर्वकालामध्ये या नंदीची तुमच्या अखंड कृपा हो. शिवमहापुराण कथा सांगते, शून्यकाळ म्हणतात सुद्धा की ही कथा नंदी महाराजांची उत्पत्ती कथा. जो कोणी स्मरण करेल, जो कोणी ऐकेल, जो कोणी सांगेल तो इहलोकामध्ये परमसुख होऊन इच्छित मनकामना त्यांच्या पूर्ण होऊन शिवलोकामध्ये गमन होते. भगवंत देवादेव महादेव शंकर, शन म्हणजे सुख, कर म्हणजे हात, दोन्ही हाताने भरभरून सुख देणारा भगवान महादेव दिगंबर. आणि त्यांच्या अंगाला पहिलं लेपन झालंय ते भस्माचं. बऱ्याच आपण अनेक नाना प्रकारचे चित्र महादेवांचे पाहिल्यानंतर त्यांच्या भगवंताच्या कमरेला आपण व्याघ्र चरमांबर पाहत असतो, म्हणजे वाघाचं कातड पाहत असतो. ऐका, त्याने कधीही भगवंताने महादेवाने कमरेला वाघाचं कातड बांधलेलं नाही. गजासूर नावाचा एक असुर होता, फार कथा थांबवणार नाही. पण आज मी भगवान शंकराचा शृंगार पूर्ण करणार आहे. थोडा शृंगार राहिला आहे. आमच्या गौरीला मेकअपला जर का 2 तास लागतात, तर माझ्या भगवंताचा आभूषण सांगितलं मी 2 मिनिटं तुमची दाग घेऊन येते. कंटाळलो मी. पूर्वी लग्न लावायचो, राजनीती करायचो, सात करायचो, शुभमंगल सावधा त्या माईक करून मोठ्या मोठ्याने आवाज द्यायचा, नवरीचे मामा. मामा तिकडे, नवरी तिकडे असतो, येतच नव्हता. अजूनही तीच परिस्थिती आहे. कंटाळलो. शेवटचं लग्न मला चांगलं आठवत आहे. मी लावलेलं, म्हणजे माझं नाही, मी लावलेलं. 2 तालुक्यामध्ये होता. 12:30चा मुहूर्त होता. नवरी आली 11:30ला कार्यालयात. लग्न कितीच आहे? 12:30चं. नवरी आली कितीला? कसं लग्न लागलं आता? केलं सर म्हणलं आता जाऊ द्या, शेवटी 1000 रुपयाचा प्रश्न आहे, ग बसला. आता पैसा माणसाला फार लाचार करतो बरं का.
भयानक लाचार करतात, इतकं लाचार करतात की भयानक लाचार करतात. दुपारच्या 2:30 वाजले. साखरपुडा झाला, हळद झाली, छान उत्तम चांगलं चाललंय. मी आपलं दुपारचं पुण्याचे दिवस होते, चैत्र मास, मठ्ठा होता काढलेल्या जेवायला. 2-4 गरज पिऊन जाताना बाटली की भरून आपल्या एका झाडाखाली तुमचं जागेवर मला उठवा, मी इथं झोपलोय. ते नवरदेव कोल्यावर बसलं, डोरकालं बचाव ती वाजायला लागले. मी जागा झालो, काय केलं काय मी आपलं धावत गेलो तिकडं. नवरदेव इकडे मी 5 पेज बांधले, स्वस्तिक बिस्तिक काढला, अंतर बरोबर स्वस्तिक काढलाय. नवरदेव पुन्हा माघारी 2 तासाने. बस 2 तास एवढे डांबरी असल्यावर लोकांनी शांत राहावं नाही, पटकून यावं नाही. पण ती जशी मानपाच्या कार्यालयाच्या जवळ आली की नाही, कुठून उसना येलेला काय माहिती बाबा, मोका तिथं राहणार त्याचं चालू पण आपल्या बोरच ते. मी आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईल मध्ये आपल्या आमच्या जुन्या काळातल्या मुलीचे मामा नवरी मुली दाखवून लग्नाची वेळ झाली, अंक झालं. आत्या घेतल्या नाही लग्नातल्या, वर मोबाईल घेण्यासाठी सगळे जिथले तिथे सिस्टीम लागली होती. नवरीची आहे ना असं 2:30 लग्न, 2:30 वाजता नवरदेव गेटवर आला होता. आत्या कंटाळल्या, कमरला कलशा घेऊन. त्यांच्या डोक्यात काय 80ची कलशी द्यायची आणि 200ची साडी घ्यायची. भाजी आत्या बी काय काय देऊ शकतो, कलशी एवढीच. पण भांडी काय, हे सगळं झालं. मामा गेला तिकडेच. 2-3 जरा पुढारी होते. नव्हे किती वाजले, 3:30 वाजले. सकाळी 12:30 लग्न नाही, 3:30 वाजले. आला नवरी, आला मला 5 मिनिटं. ती गेली, ती तिकडेच. तुम्ही कंटाळू नका, उभा राहू नका. मी एवढी दिवसा लहानच असतात लोक, हे बी लहानच होतो, तुम्ही लहानच असतात. झालं बाबा 3 वाजले, 3:30 वाजले. ज्याला महाराज आवाज दिला ते तिकडच यायचंच नाही इकडं. शेवटी मी लई कटाळलो, 4:30 वाजले. ते नवरदेव सुद्धा घोड्यावर उतरून कटाळून माझ्यापाशी येऊन खुर्चीवर बसलो. मला काका थम्सअप प्यायची म्हणलं, त्यात तुमचा सण आहे म्हटलं, 1 बाटली 2 दया. तुमचा सण आहे म्हटलं, आमचा काय नाही. ते आमचा सण म्हटलं भाग्यातच नाही. मी म्हटलं जरा कानोसा घ्यावा मामा म्हणून उतरायला. 1 जण आला, म्हणला काका आज काही लगीन लागत नाही. मी म्हणणार झालं का, तुम्हाला नाही कळलं का? म्हटलं काय, नवरी गेली पळून. म्हणला 1000 बोलले ना माझी, कमी सांगा काहीतरी जायचं माझ्या दक्षिणेची. साम सदाशिव नम पार्वती हर अंगाला विभूती लावली. गदासुर नावाच्या अस्त्राचा वध केला, प्राण कंठाशी आला आणि गदासुराने देवादेव महादेवांचे चरण धरले, नमस्कार केला आणि व्याकुल केला. प्राण कंठाशी आल्यानंतर देवाला सांगितलं, देवा महादेवा मी तुला शरण आलो. गजासुर नावाचा असुर शरण गेल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. देवाने सांगितलं, महादेवाने
मी तुझ्या प्रसन्न तुला काय मागायचे ते माग. आणि गजासूर नावाच्या असुराने देवाला मागितलं, देवा मला अखंड तुझ्या संगतीत ठेव, तुझ्या जवळ ठेव, तुझा विसर नको होऊ दे. महाराज जसा गजासुराने जे वरदान मागितलं त्या दिवसापासून भगवंताने कमरेला त्या हत्तीचं कातड त्या ठिकाणी बांधलेलं आहे. भस्मांगावर लेपन झालं आणि हत्तीचं कातड त्या ठिकाणी म्हणजे कमरेला बांधलंय. भगवंत अनेक वर्ष ध्यानात असल्यानंतर भगवंताच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब खाली भूमीवर पडतो आणि त्या थेंबातून एक वृक्ष निर्माण होतं. त्या वृक्षाचं नाव रुद्राक्ष. तो रुद्राक्ष इतका महादेवांना प्रिय झाला की त्यांनी अख्ख्या संपूर्ण शरीरावर रुद्राक्ष धारण केलं. मग कंठी रुद्राक्ष, डाव्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ, जटामध्ये रुद्राक्षाची माळ. रुद्राक्ष महिमा इतका प्रचंड सुंदर आहे. रुद्राक्षाचं महात्म्य इतकं आहे, 1 पासून 14 मुखी रुद्राक्ष. शिवमहापुराण कथा, शिवलीला, अमृत कथा, काशीखंड, सार कथा भाग, या सगळ्यांमध्ये रुद्राक्षाचे अनन्य महत्त्व दिले. जो कोणी रुद्राक्ष धारण करतो तो प्रत्यक्ष शिवाला अत्यंत प्रिय असतो. नवे नवे शिव त्याच्या कंठात राहतो ज्याच्या कंठात रुद्राक्षाची माळ आहे. तो कैलासातून महाराज निघतो, इतका प्रिय त्यांना काय रुद्राक्ष. त्या रुद्राक्षामध्ये अखंड निवास त्या शिवांचा आहे. आणि जगज्जनी जगदंबा पार्वतीचं ध्यान करत असताना त्यांच्या नेत्र कमलाकोटी अश्रूसारखे पाण्याचा थेंब भूमीवर पडला आणि त्यातून बिल्व वृक्षाची निर्मिती झाली. आणि ते बेलाचं पान 3 पत्र आहेत आणि त्या 3 पत्रावर सुद्धा पार्वती साहेबांनी पहिलं बेलाचं पान महादेवांच्या चरणी अर्पण केलं. इतकं काही आवडलं त्यांनी ते बेलाचं पान घेतलं आणि आपल्या हृदयाला मागवलं. पार्वतीला सांगतात, ह्या बेलाच्या वृक्षाच्या पानामध्ये तू आहेस आणि याचा मान माझ्या हृदयात आहे. अखंड हृदयाशी त्यांनी ते बेलाचं पान स्वीकारलं आणि त्यांनी वरदान दिलं की माझ्या शिवपूजेमध्ये जर बिल्वार्चन नाही केलं तर ती पूजा परिपूर्ण होणार नाही. म्हणून शिवालयामध्ये शिवपिंडीवर अन्य पूजेचं कोणतंही साहित्य नसलं तरी चालतंय, बेलाचं पान मात्र लागतं. बिल्वार्चन जरी केलं. गजात रुद्राक्षाची माळ आली, कधी गजा जन्माची रंगोटी आली, गळ्यात रुद्राक्षाचे नाना प्रकारचे आभूषण आले, अंगावर विभूती आली. तुमच्या समोर डोळ्याच्या समोर हळूहळू माझा भगवंत भेटलेला दिसायला सुरुवात झाली. आता राहिलं भगवंताच्या गळ्यातला नाग. तो कंठात त्यांनी नाग का धरला तर ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि हलहाल विष त्यांनी प्राशन केलं. त्या हलहाल विष प्राशन केल्यानंतर नीलकंठ हा भगवंताचा प्रसिद्ध झाला. कंठामध्ये धरलेलं विष कंठाची लाही करायला लागले. भगवंत महाविष्णूंनी वासुकी नागाला प्रार्थना केली, नागाच्या आपण त्यांच्या कंठामध्ये जाऊन विसावं, कंठ त्यांचा शांत होईल. आणि वासुकी नागाने भगवंताच्या आज्ञा घेऊन त्या शेषाने भगवंताच्या गळ्यामध्ये स्थित झाले. भगवंताच्या गळ्यामध्ये असणारा विषाचा दाह कमी झाला. हा कंठातला दाह मस्तकावर गेला. सगळ्यात शीतल या पृथ्वी लोकामध्ये कोण असेल, देव लोकामध्ये कोण असेल, शीतल थंड चंद्र. त्या चंद्रावर डोक्यात चंद्र असता काय केलं,
डोक्यावर घेतलं चंद्रमौलेश्वरराव दत्त, कंठामध्ये साप धरला, नागनाथ झाले, सापाच्या अनेक प्रकारचे आभूषण घातले आणि हा नटलेला देवाधिदेव महादेव इतका गोड दिसू लागला, इतका गोड दिसू लागला की जणू काही सगळ्या देव त्याला मोहित पडलेले आहेत. आणि अशा प्रकारचा हा दिगंबर साधू स्मशान क्रीडा करिता सुखावे तो दिव्य चुडामणी कोण आहे? ज्याचं राहणं स्मशानात आहे त्याचं काय? पण असा हा दिगंबर संप्रदायातले मूळ दिगंबर कोण होते? तर भगवान देवादेव महादेव आणि नाना प्रकारच्या आभूषणात ते नटलेले आहेत. पुढच्या येणाऱ्या गुरुवारच्या भागामध्ये तुम्हाला याच नटलेल्या महादेवाचा विवाह सोहळा आपल्याला पाहायचा आहे. महाराज अशी कथा सांगितली जाते शिवमहापुराणामध्ये, गोड देवाच्या लग्नाच्या. तुमचं लग्न काय? 3 तासाच ऐका, माझ्या देवाचं लग्नाची कथा ऐका. पुढच्या गुरुवारी खूप छान कथा भाग होणार आहे. पुढच्या गुरुवारच्या कथा भागामध्ये भगवान देवादेव महादेवांचा विवाह सोहळा, आणि या विवाह सोहळ्यासाठी मी निमंत्रण करतो तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सगळे माझ्या देवाच्या लग्नाच्या कथेला या. पुढे असं सांगितलं कथेमध्ये, शिवमहापुराण कथा सांगते, ज्यांचं कुणाचं लग्न झालं नाही, ज्यांचं कुणाचे लग्न होत नाही, त्यांनी भगवान महादेवांच्या विवाह सोहळ्याची कथा ऐकली तर त्यांच्या लग्नाचा योग येतो बरं का. ही पदप्राप्ती आहे त्याची. त्याच्यामुळे राहिलेले मित्रांनाही निमंत्रण करा, मैत्रिणींना फोन करा, भाषण पत्रिका दाखवायचे. आमच्या गुरुजींकडचं एकदा गोष्ट कथा ऐक, दिवाळीत तुझं नाही लग्न झालं तर माझं नाव बदलून टाक. तुमचं हे तुम्ही सांगायचे. का सांगायचं तुम्ही? कारण आपल्या गुरुवर आपला विश्वास पाहिजे, आपल्या गुरुवर आपला विश्वास पाहिजे. जसा आपल्या गुरुवर विश्वास असतो ना, संतांच्या पायी हा माझा विश्वास. तो बोलवता कधी तो भगवंत राहतो. काय आमच्या तुमच्यासारखा साधा माणूस आहे महाराज, साधा माणूस आहे तुमच्यासारखा. तुम्हाला 2 डोळे, मला 2 डोळे, सगळं काही तुमच्या माणसासारखा मी साधा माणूस आहे. पण मी एखादा शब्द बोलावा आणि तो सत्य व्हावा, हा काय चमत्कार आहे? ही काय शक्ती आहे? ही शक्ती माझ्या सद्गुरूंची, माझ्या देवाची. आता राखे माझी लाज. मागच्या एका महिन्यापूर्वी, महाराजा 2 महिन्यापूर्वी, मागच्या वर्षी आपल्याकडे एक साधक येऊन गेला. त्या साधकाने सांगितलं, महाराज 2 मुली अपेक्षा फक्त एका मुलाची, कृपा करा. मी असं ऐकलंय तुम्ही बोलता ते सत्य होत आहे, तुमच्या आशीर्वादाने एवढा एक आशीर्वाद द्या. म्हणजे बोलविता घरी बोलू रे बाबा. नाही पण महाराज तुम्ही सांगितलं ते लवकर ऐकतात, हा तुझा गोल गैरसमज आहे. तू सांग तुझे ऐकतात. पण म्हणे माझा विश्वास तुमच्यावर. डॉक्टरांनी सांगितलं होतं 2 मुली झाल्या, शिजर आहे, 3रा चान्स घेऊ नका. पण संसाराची एखाद्या माणसाला व्यसन लागलं का नाही, आणि घरचा जुन्या अविचाराचा पगडा असला का नाही, अरे 1 मुलगी झाली तरी 1 मुलगी 100 मुलाच्या बरोबरची आहे. 1 मुलगी 100 मुलांच्या बरोबरची आहे. तर आम्हाला अजूनही मुलगाच पाहिजे, अजूनही आम्हाला मुलगाच पाहिजे. ठीक आहे, बालहट्ट, राजहट्ट, स्त्रीहट्ट गुन्हा पुरवलेली. माझं काम फक्त तुमचं ऐकत आणि माझ्या देवाला सांगलंय. पण एक त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या मालकाला, माझ्या देवाला, माझ्या सद्गुरूला काही सांगितलंच नाही, आणि माझ्या मुखातून शब्द गेला, आणि नको काळजी करू, तुला मुलगा झाला. बोललेली वेळी लाखोरी बोलताय महाराज. तुम्ही सिद्ध आहेत महाराज. मी बोलून गेलो. डॉक्टर सांगतायत 2 शिजर झाले, 3रा चान्स घेऊ नका. ते येण्याने त्या बाबाने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मला माहित नव्हतं. आणि कर्म धर्म सुयोगाने
त्याच्या धर्मपत्नीला गर्भ राहिला. पुढे आनंद झाला, भावत बरं झाला. महाराज कृपा झाली, गर्भधारणा झाली आमच्या धर्मपत्नींना. मी म्हटलं ठीक आहे, आनंदाची गोष्ट नाही, महाराज कृपा करते. हे मी नंतर म्हटलं की महाराज कृपा करते, पण मी मोठी चूक करून बसलो होतो. त्याच्यासाठी मी माझ्या भगवंताच्या चरणावर अनंत कोटी क्षमा याचना केले. आता राखी माझी राज. तिसरा महिना झाला. तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफीचे रिपोर्ट आले. डॉक्टरांनी सांगितलं मुलगाची वाढ अजिबात नाहीये, त्या आत असणाऱ्याची काही जीव आहे त्याची वाढ होत नाहीये. 3 महिन्याच्या प्रमाणे जे बाळ वाढायला पाहिजे ती बाळ वाढत नाही. तुम्ही गर्भ खाली करा, अन्यथा त्या बाळाच्या आईला त्रास होईल. हाके निश्चित प्राणानिशी ती माऊली निघून जाईल. डॉक्टरांचं ऐकावं त्याने. माझं मत आहे, महाराज कुठलाही आजार झाला, कुठली आदिव्याधी झाली, नका महाराजांकडे पळू, नका बोकडे जाऊ, नका अंगारी दुपारी करू, नका दोरे गड्डे करू. सगळ्यात अगोदर डॉक्टरांना जा. तुम्ही आहात अजून म्हणजे त्याची कृपा आहे, काळजी कशाला करता. पण महाराज इतके काही बोले, इतके काही त्याची भक्ती असते की महाराज त्याने डॉक्टरचं ऐकलं नाही की धावत माझ्या गुरुवार संध्याकाळी अंतर्लेपन करायला महाराजांच्या समोर बसलो आणि येऊन माझ्या शेजारी बसला. म्हणला आता तुम्ही स्वामींना सांगाल वाचवा. सांगितलं. आणि डॉक्टर म्हणतात की आता 3 महिने झाले आणि 3 महिन्यात मनावशी बाळाची वाढ झाली, गर्भ खाली करा, काही करा. तुमचा शब्द आहे. तुम्ही म्हटला होता मला की तुला मुलगा होईल. मी अनेक लोकांकडून तुमचं असं ऐकले की तुम्ही बोलता ते खरं होत. तो बोलतोय माझ्या हातामध्ये जगाच्या मालकाचे पाय आहेत. तसेच डोक्यावर घेतले. महाराज ह्या पायाने या लेकराला लाथडा, काय शिक्षा घ्यायची ती शिक्षा मला द्या. आता मात्र त्याला त्याच्यावर कृपा करा. पुढे 3 महिन्यानंतर 4था-5वा महिना झाला तरी बाळाची अवस्था तीच राहिली. सरते शेवटी दिवसेंदिवस त्याची परिस्थिती, त्या मानवी परिस्थिती खराब होऊ लागली. डॉक्टर त्याला वारंवार सांगतात, 5व्या महिन्यात डॉक्टर त्याला तेच सांगतात, तुम्ही कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका, ते बाळ खाली करा, किमान ती माऊली तरी वाचते. डॉक्टरने सांगायचं, त्याने धावत द्यायचा. गुरुपादुका मठ, असा गुरुपादुका मठ की ज्या मठामध्ये गेल्यानंतर त्याला माहिती होतं की या दरबारातून किंवा मालक कधीच मला मोकळा लावणार नाही. काय भक्ती आहे, किती अचाट विश्वास आहे त्याचा. पाहुण्यात मी त्याला सांगितलं, बाबा डॉक्टर जसं काय म्हणतात, मला भीती वाटायला लागली. पण एका बाजूला असं वाटायचं की मी त्याला म्हणायला की नाही तू काम कर, डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे निर्णय घे, तू काय का जास्त पुढे रिस्क घेऊ नको. पण त्याचा मात्र पुन्हा जणू काही मलाच आठवण करून देतोय. पुन्हा तो म्हणायचा, नाही महाराज होणार सगळे व्यवस्थित, तुम्ही म्हटलंयच ना, मग होणारच आहे की कशाला करता. तो मला म्हणतो. 7व्या महिन्याची वेळ आली. डॉक्टरने तातडीने त्याला सांगितलं की आजच्या आज आता आपल्याला डिलिव्हरी करावीच लागेल. बाळाची वाढ होऊ नको, अन्यथा मोठा धोका आहे. 7व्या महिन्यात गुरुवारचा दिवस बायको हॉस्पिटलला ऍडमिट केले. आणि ते येणं भक्त धावत प्रयत्न आले, रडायला लागले, पाय धरले, महाराज वाचवा. ऑपरेशन थिएटर मध्ये बायको रडलेली आहे. बाळाची हालचाल काहीच नाही. डॉक्टर म्हणतात आता ते शेजार करून आपल्याला ते काढलाच पाहिजे गोळा. कसलीच हालचाल नाही, त्याच्या हृदयाची वाढ झाली नाही. त्याच्यामुळे आता डॉक्टर म्हणजे रिस्क घेऊ शकत नाही, आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं. ठीक आहे,
जगाच्या मालकाच्या समोर बसावं, हात जोडावं, त्या मालकाला सांगावं, तेव्हा आमच्याकडून खूप चुका झाल्या, आम्ही तुला खूप त्रास देतो, पण तू आईस ना. एका आईची आणि एका लेकराची ताकद तू भगवंत तू करणार आहेस का? एका आईची आणि एका बाळाची ताकद तू करणार आहेस का? तुला सद्गुरू माऊली म्हणतात ग, तुला अक्कलकोट निवासी आई म्हणतात ग. मी आता याला काय सांगू? काही नाही. महाराजांची पूजा झाली, त्याला सांगितलं काही काळजी करू नको, भिवू नकोस, स्वामी महाराज तुझ्या पाठीशी आहे. डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला. एका बाजूला आनंद झाला, मुलगा झाला. संध्याकाळी मला त्याने 8:30 वाजता फोन केला, माझी महाराजांच्या होते. इतका आनंद म्हणजे महाराज, अहो तुम्ही म्हणलं तसंच झालं. यार काय झालं? मला मुलगा झाला. आई बरी आहे का? त्या बाळाची आई बरी आहे का? मला ती व्यवस्थित आहे. मग म्हणलं काळजी खुश. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरतो असे काळ त्यांचा. कशा करता सांगतोय? आपल्या गुरुवर, आपल्या देवावर आपला विश्वास पाहिजे. संतांच्या बलिदानाचा विश्वास याच्या करता सांगितला. अगदी बिनधास्त सांगा तुम्ही. पुढच्या कथेला या. फार गोड कथा आहे पुढच्या गुरुवरची, आणि इतकी सुंदर असं भगवान देवाची, देवादेव महादेवांचा विवाह सोहळा आहे. आणि लग्नाला येताना एकाने आता येऊ नका, बाहेर घेऊन या. अंधन बाहेर नाही ते हिटलर पण त्याला घेऊन जा मोठा. पुढच्या गुरुवारी नेहमी थोडा उशीर होतोय, तर तुमच्या पण उशीर होतोय. आणि सगळे वेळेवर जर आला तर वेळेत कथा चालू होईल. आणि ही पुढच्या गुरुवारी आपल्याकडे आता 2 गुरुवार 3 गुरुवार राहिले. पुढच्या गुरुवारी आपण भगवंत महादेवांचा विवाह सोहळा पाहणार आहे. त्याचबरोबर कार्तिक स्वामींचा जन्म पाहणार आहे, गणपती बाप्पांचा जन्म पाहणार आहे. अशा 3 कथा आपल्याला 2 तासात बसवायचं. खरं सांगू माई माऊल्या, एकच कथा 2 तास बळ मी लय कमी शॉर्टकट तुम्हाला सांगत आहे. नाहीतर मी कथा करणार असा माणूस आहे, एक कथा 7 दिवस सकाळी, एक कथा 7 दिवस संपल. मला फार दुःख वाटतं तुम्हाला. तुमची भूक त्या नंदीगत झाली. आता गुरुची भूक लागली, कथा सांगा. कधीची भूक लागली. पण मला वाईट वाटतंय, आज तुम्हाला कथेचे 3 लाडू द्यायचे होते, एकच लाडू देत आला. एवढ्या बरोबर पुढच्या गुरुवारी मी जास्त तुम्हाला कथेचे रसपान करण्यासाठी सिद्ध आहे. ही भूक तुमची अशीच ठेवा शेवटच्या गुरुवारपर्यंत. तर खऱ्या अर्थाने त्या शिवाची मंगलमय कृपा व्हावी, आणि ही मंगलमय कृपा व्हावी याकरता काय करा? तुम्ही स्वामींचे चिंतन करा. महाराज तुमची चिंता करेल. अवधूत